परवा पण जे झालं भोरला, मला तर असं वाटत होतं की कुठला कुठला न्याय आणि कसलं काय, चौकात घ्यायचं, संपला विषय, संपून टाकायचा. जोपर्यंत ही दहशत निर्माण नाही होणार ना, तोपर्यंत अशा मनोवृत्तीची माणसं बिंदास फिरणार. आणि दुसरं म्हणजे मला अजून एक असं वाटतं की हे जे सगळं धर्मांतराचं जे चाललंय ना, ते पण मला खूप सिरियस नोटवर वाटतं. नाशिकचं प्रकरण. नाशिकचा प्रकार हा कोणता अजेंडा नाही, प्रोपगंडा नाही, कोणाचा झेंडा नाही. हा सामान्य माणसाच्या संघर्षाची वास्तविक कहाणी आहे. मी किंवा सयाजी शिंदे किंवा मकरंद अनासपुरे हो. आम्ही सगळे शेतकरीच. त्याच्यामुळे त्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स ज्या काही मांडल्या त्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. शेतकऱ्यांना किंवा जनसामान्यांना मंत्रालयामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा खाली जे एक टोळकं असतं, जे मंत्र्यांना पण माहिती नसतात, जी लोक, जी आमदारांना पण माहिती नसतात, आपलं काम खरंच कोणाकडे आहे, त्या माणसापर्यंत आपण करेक्ट पोहोचू शकतो की नाही, त्या मंत्री महोदयांपर्यंत आपण पोहोचू शकतो की नाही, याची शहनिशा गावातून निघायच्या आधीच आपण केली पाहिजे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या, आजपासूनचा नाही. हा जो कायदा आहे, लँड ॲक्विजिशन ऍक्ट जो आहे, हा 1894चा ऍक्ट आहे. सनी लिओनीला आणलं यांनी, पण आम्ही पुरेसे नव्हतो. हरियाणाची सपना हरियाणाची चौधरी, साऊथची मंगली. ही मंडळी त्यांना हवी होती, तरी आम्हाला घेतलं कशाला, तो प्रश्न पडला आम्हाला. तो पंचायत समिती अध्यक्षाचा मेहुणा आहे म्हणून त्याला जास्त पैसे, आणि ही गरीब म्हातारी आहे म्हणून हिला कमी पैसे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार असो, राजकीय हस्तक्षेप किंवा शेतकऱ्यांची न्याय मागण्यासाठीची धडपड असो, द महाराष्ट्र फाईल्स सिनेमात हे सगळं पाहायला मिळणारे खऱ्या गोष्टींवर आधारित असा हा सिनेमा आहे. माझ्यासोबत या सिनेमाचे स्टारकास्ट आणि डिरेक्टर आहेत. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी नमस्कार. नमस्कार. तर मंगेश सर, तुमच्यापासून सुरुवात करेन, कारण एकतर द महाराष्ट्र फाईल्स तुमच्या पर्सनल लाईफमध्ये ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला तुम्ही पॉलिटिकल लोकांशी कनेक्टेड आहात किंवा तुमचे मित्रमंडळी त्या क्षेत्रातली आहेत. द महाराष्ट्र फाईल हा सिनेमा करताना सगळ्यात आधी एक प्रेशर असतं ना आपल्यावर, की आपण काय दाखवतोय, काय आहे, खऱ्या घटनेवर आधारित आहे. सो ते बर्डन वाटलं कुठेतरी आपण असा एखादा सिनेमा पोर्ट्रे करतोय तेव्हा? नाही, मुळात काय आहे की हा जो सिनेमा आहे हा 2014 वगैरेच्या दरम्यानचा शूट झालेला सिनेमा आहे. ओके. तेव्हा माझं काय असं फार पॉलिटिकल कनेक्शन नव्हतं. माझ्या ओळखी होत्या पण असं कनेक्शन नव्हतं. आणि हा जो याच्यातला जो प्रसंग आहे किंवा हे ज्या सत्य घटनेवर आधारित आहे, ही घटना त्या काळातच घडलेली होती. खरं तर आत्ताचे जे सरकार आहे, भूसंपादन, शेतकऱ्यांचं जेव्हा भूसंपादन करते तेव्हा चांगल्या अमाऊंट देत आहे. खरं तर म्हणजे आत्ता पण पुरंदरला त्या विमानतळासाठी भूसंपादन केलं तर जवळजवळ एकरी 2 करोड रुपये शेतकऱ्यांना दिले. त्याच्या आधी सुद्धा समृद्धीच्या वेळेस पण आपण बघितलंय. म्हणजे हा जो विषय हा जुना आहे, पण हा शेतकऱ्यांशी निगडीत आहे. म्हणजे नुसतंच भूसंपादन नाही याच्यामध्ये, तर शेतकऱ्यांना किंवा जनसामान्यांना मंत्रालयामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा खाली जे एक टोळकं असतं, जे मंत्र्यांना पण माहिती नसतात, जी लोक, जी आमदारांना पण माहिती नसतात, पण ते असं पोर्ट्रे करत असतात की मुख्यमंत्री माझ्या परिचयाचे आहेत, उपमुख्यमंत्री माझ्या परिचयाचे आहेत, हे मंत्री माझ्या परिचयाचे आहेत, तुमचं काय काम आहे. आणि ते बरोबर हेरतात त्या लोकांना. आणि त्या लोकांना हेरून त्यांचं तर काम होतच नाही, पण स्वतः त्यांच्या खिशाला एक भुर्दंड हे करतात. आणि नंतर ती माणसं फ्रस्ट्रेट होऊन त्या ज्या कामासाठी ते आले ते तर होतच नाही, पण फ्रस्ट्रेट होऊन इतर वेगळ्याच कामामध्ये ते अडकतात. दिशाभूल होऊ नये म्हणून सुद्धा हा सिनेमा बघायला हरकत नाही. कारण मंत्रालय, आमदार निवास, ह्या अशा गोष्टी आहेत की या महाराष्ट्र राज्याचं हृदय आहे. इथनंच सगळं सुरू होतं. माणसांचे प्रॉब्लेम सुद्धा इथेच सॉल्व्ह होतात आणि माणसांचे प्रॉब्लेम सुद्धा इथेच दिसतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा बघत असताना, द महाराष्ट्र फाईल्स हा बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रेक्षकांनी, की आपण जर त्या परिसरात गेलो तर त्या परिसरामध्ये आपण अत्यंत सतर्क राहायला पाहिजे. आपलं काम खरंच कोणाकडे आहे, त्या माणसापर्यंत आपण करेक्ट पोहोचू शकतो की नाही, त्या मंत्री महोदयांपर्यंत आपण पोहोचू शकतो की नाही, त्या आमदारांपर्यंत आपण पोहोचू शकतो की नाही, त्या अधिकाऱ्यांकडे आपण पोहोचू शकतो की नाही, याची शहनिशा गावातून निघायच्या आधीच आपण केली पाहिजे. त्याच्यातल्या आमदार निवास मध्ये पण काही सीन आहेत या सिनेमामध्ये, ते तर माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. जेव्हा मी स्क्रिप्ट लिहायला बसलो तेव्हा म्हणलं, अरे आमदार निवास मध्ये मी 2 वर्ष राहिलोय.
म्हणजे मला माहिती आहे आमदार निवास काय गोष्ट आहे. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक पॉझिटिव्ह पण असते, एक निगेटिव्ह पण असते. हम्म. आमदार निवास हे खूप घेतलं तर खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते त्या लोकांसाठी आहे जी गावाकडनं येतात आणि ज्यांना इथे राहण्यासाठी जागा नाही. बरोबर. मग आमदार त्यांना पत्र देतात आणि ते तिथे राहतात. हम्म. म्हणजे निवासाची व्यवस्था, हम्म. कमी पैशात खाण्याची व्यवस्था आमदार निवासमध्ये होते. पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की तिथे कामाव्यतिरिक्त पण लोक खूप जमा झालेली असतात ओके. आणि ते सगळं करत असतात. पण आताची परिस्थिती मला असं वाटतं की आमदार निवास हे आधीपेक्षा खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. आता तिथे सहज परमिशन मिळत नाही, खूप शहनिशा केली जाते. हम्म. अशा बऱ्याच गोष्टी आता झाल्या आहेत. पण तरी सुद्धा गुळ जिथे असतो तिथे मुंगळे येतातच. तर अशा चावणाऱ्या मुंगळ्यांपासून सावध राहणं आपल्याला वा. आवश्यक असं मला वाटतं आणि हेच या द महाराष्ट्र फाईल्समधनं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नागेश सर, खरं तर शेतकऱ्यांवर आधारित बरेच विषय आतापर्यंत सिनेमांमध्ये आलेले आहेत. काही सिनेमांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ह्यात विलन ही भूमिका आहे तुमची आणि कुठेतरी आम्हाला ती विलनिश भूमिका प्रत्येक वेळेला एक शेड आम्हाला दिसते तुमची, पण दरवेळेला वेगळा विलन कसा साकारता तुम्ही? ते विलनच आहेत. नाही. आमचा नागेश मामू एकदम जसं विलन करतो तसं तो नाहीये. इज अ व्हेरी नाईस पर्सन. पण आता तू बोल, मी नाही बोलत. बरं झालं याने सांगितलं नाईस पर्सन. तर लोकांना माहीतच नव्हतं माझ्या मित्रांना. नाही काय, विलन पण माणूसच असतो ना, अर्थात. आणि तो जसा वागतो बोलतो, विलन तसे वागत नाही तो. हम्म. मला सांगा, एक कुठला अंडरवर्ल्डचा गुंड असं अंडरवर्ल्ड सारखा वागणारा दिसला का एखादा तरी? नाही. मला तर नाही दिसला. हम्म. तो माणसासारखा माणूस म्हणून वागतो, तसं मी करतो. तर तुझं बोलणं आलं की मी एक म्हणजे विलन या विषयावर बोलेन. हा, बोल ना. नाही, तुझं होऊ दे. तर मी काय करतो, मी त्या माणसामधला माणूस शोधतो वाव. आणि तो कसा असेल बुवा. तर असं काही प्रत्येक वेळेस खूप वेगळं काहीतरी सापडतं असं नाही, हम्म. पण सापडतं काहीतरी मिळतं. हम्म. मग दिग्दर्शक सांगतो किंवा कथेतनं किंवा स्क्रिप्टमधनं कळतं आपल्याला हा काय काय करतोय, तर हा कसा असेल, काय त्याची प्रवृत्ती कशी असेल, तसं करण्याचा प्रयत्न करतो. फार काही ग्रेट नाही आहे, पण त्यातच काहीतरी सापडतं. वा. मंगेश सर नाही, काय मी- सांगत होता हा. तुम्ही? हा. मी विलनवरनं आता आपण प्रत्येक सिनेमामध्ये आपण विलन दाखवतो, तो जरा थोडासा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अति ड्रॅमॅटाईज दाखवतो आपण. अशा पद्धतीचं. जनरली असं करतात लोक. हा, जनरली जसं करतात लोक. आता क्राईम पेट्रोलच्या निमित्ताने, हम्म. मी क्राईम पेट्रोल माझं खूप लोकांना आवडतं, ते खूप गाजतं. हो. त्याचे रिपीट टेलिकास्ट पण खूप लोक बघतात. त्या निमित्ताने का असे ना, किंवा आता हे पॉलिटिकल असं काही ना काहीतरी गोष्टीतनं ना मला तशी माणसं खूप भेटली आहेत हम्म. की म्हणजे यांनी हे उद्योग केलेत, त्याने ते उद्योग केलेत. त्या माणसांकडे बघितल्यानंतर ना असं अजिबात वाटत नाही की हा यांनी हे उद्योग केले असतील. ते नॉर्मल दिसतात, नॉर्मल बोलतात. हम्म. अजिबात कुठला आक्रस्ताळेपणा नाही, आरेरावी नाही, काहीच नाही. त्यातल्या एका व्यक्तीला मी असंच विचारलं की म्हटलं तू हे सगळे एवढे उद्योग केलेस, वाटत तर काहीच नाहीस तू. त्यांनी मला फार छान उत्तर दिलं. देखो म्हणला मंगेश भाई, आप एक्टिंग करते हो, आप थोड़ी लगते हो हमको एक्टर. आप एक्टिंग करते हो इसलिए आप एक्टर हो, बरोबर. सेम है. हम्म. हम वो काम करते हैं इसलिए वो है. करेक्ट. किती सिंपल आहे. सिंपल आहे अर्थात. हम्म. म्हणजे त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आपण खूप एक्झॅजरेट करून दाखवतो विलन. कुठलाही विलन कोल्ड ब्लडेडच असेल असं मला वाटतं. हम्म. म्हणजे हे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं. हम्म, हम्म, हम्म. बरं, आता संजीव सर, कारण पहिलीच फिल्म आहे आणि या पहिल्या फिल्ममध्ये शेतकऱ्यांचं वास्तव तुम्ही मांडताय. कुठेतरी पहिलाच विषय असा हाताळण्याची ही म्हणजे कसं सुचलं? पहिलाच विषय अशा प्रकारचा हाताळायचा आहे जो खूप सिरियस आहे, हा. त्याची खूप वेगळ्या प्रकारे चर्चा होऊ शकते. हा खूप संवेदनशील विषय आहे आणि सर्वात पहिल्यांदा तर हा जो आहे की
एक गावापासून शेतकऱ्याचा जो प्रवास आहे, गाव पातळी असो, तालुका पातळी असो, डिस्ट्रिक्टचं कलेक्टर ऑफिस असो, कमिशनर ऑफिस असो, आणि त्याच्यानंतर शेवटी येते मंत्रालय. तर हा फायलीचा जो संघर्ष आहे आणि इथं येऊन काय त्याची अवस्था होते, हे या चित्रपटामध्ये आपण जे ॲक्च्युली घडते ते आपण दाखवलं. ज्यावेळेस मी पहिल्यांदा स्क्रिप्ट आमचे जे कलाकार आहेत, मुख्य कलाकार मंगेश देसाईजीनं, यांना पहिल्यांदा ज्यावेळेस मी कथा त्यांना दिली, तर त्यांना म्हणले की अरे ही कथा तर माझ्या स्वतःवर आहे. मी स्वतः जे आहे की त्या ठिकाणी आमदार निवासमध्ये राहिलेला आहे. 18 महिने जे आहे की त्या ठिकाणी असं चोरून एका खोलीमध्ये राहत होतो. तर अशा पद्धतींचं त्यांचं होतं आणि मी हे करणार. त्यानंतर नागेश सर आहेत, बाकीचे सर्व कलाकार मंडळी आमचे, सयाजी शिंदे आहेत, विना जामकर आहेत, आणि त्यानंतर आम्ही सपोर्टिंगमध्ये सर्व जे स्पेशल अपीरन्समध्ये सनी लिओनी, सपना चौधरी, त्यानंतर गौतमी पाटील, साऊथची मंगली, अजयजी, अतुलजींचे असे पूर्ण एक कडी जोडत ती महाराष्ट्र फाईल तयार झालेली आहे. तर ही फाईल महाराष्ट्र तयार फाईल झालेली आहे. आणि यामध्ये हा कोणता अजेंडा नाही, प्रोपगंडा नाही, कोणाचा झेंडा नाही, हा सामान्य माणसाच्या संघर्षाची वास्तविक कहाणी आहे. याच्यामध्ये आणि कोणालाही हे नाही. या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेब आपले आताचे जे आहे देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, DCM आपले एकनाथ शिंदे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार जी आहेत, अजितदादासुद्धा आम्हाला खूप प्रिय होते. तर या लोकांनी एवढं मोठं काम केलेलं आहे या महाराष्ट्रासाठी, संबंधित महाराष्ट्रासाठी. आणि पण काही समस्या ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, आजपासूनचा नाही. हा जो कायदा आहे, लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो आहे, हा 1894चा ॲक्ट आहे. आणि त्याचं जे आहे LARR ॲक्ट जे आहे तो 2013 झालेला आहे. त्यापूर्वीची ती कहाणी आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना मांडलेलं आहे. पण आता सुद्धा जे आहे, आता हा जो सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, यांनी खूप एवढे विकासात्मक कामं केलेले आहेत, तरी शेतकऱ्यांच्या समस्या वर्षानुवर्ष आहेत, तर आणखी त्या राहणारच आहेत. तर त्याच्यावर काही आम्ही थोडंसं प्रकाशझोत टाकलेलं आहे. मंगेश दादांनी खूप एकदम अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. नागेशजीने सुद्धा जे आहे आमचे पूर्ण व्हिलन जे आहे की अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. सयाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने, आमचे सयाजी शिंदे जे आहेत खूप अप्रतिम, विना जामकर, या दिग्गज कलाकारासोबत मला पहिल्यांदाच अशी म्हणजे काम करण्याची मला वाटते की मला संधी भेटली यांच्यासोबत काम करण्यासाठी. यामुळे मी यांचे खूप आभार मानतो. एवढे मोठे आज मंगेश देसाई सर, खूप मोठे मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं नाव आहे. ते स्वतः प्रोड्युसर, आणि त्यांनी धर्मवीर 1, 2 असे सिनेमा केलेले आहेत. आणखीन त्यांची आता आगामी चित्रपट जे आहे की गुजरात फाईल, आपली गुवाहाटी फाईल सुद्धा येणार आहेत. त्यामुळे जे आहे त्यांची सुद्धा येणार आहेत. मला संधी दिली तर मी डायरेक्ट करेल. येस. पण नागेश सर, आता सयाजी सरही आहेत या सिनेमात आणि तेही विलनिस्टच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात. दोघांचं असं सेटवरचं काही बोलणं होतं का? एखादं विलन साकारताना म्हणतात ना, कधीही त्यांचाही चेहरा बघितला किंवा त्यांच्याही आत्तापर्यंतच्या भूमिका बघितल्या, तुमच्याही भूमिका बघितल्या, तर विलन आम्हाला तुम्ही साकारलेली माहिती आहेत. तुमची अशी सेटवर काही वेगळी चर्चा होते विलन साकारताना सयाजी सरांसोबत? नाही, म्हणजे असं काही तू काय करतोस सांग मला, असं कोणी विचारत नाही बरोबर आहे. बाजूच्या कलाकाराला. आज हा सीन तू कसा करणार आहेस मला सांग, असं नसतं. पर्सनल गोष्टी असतात, भेटल्यावर काहीतरी गप्पा असतात, काहीतरी वेगळ्या विषयावर कोणाची तरी बिचिंग करत असतो, कोणाची तरी बदनामी करत असतो, काहीतरी असाच विषय असतो. तुम्ही कसं विलन करणार, तू कसं करणार, हे कोणी कोणाला विचारत नाही. बरोबर. त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने करतो, मी माझ्या पद्धतीने करतो. आणि तो एक उत्तम कलाकार आहे.
आणि मित्र आहेच काय रे. नाही नाही अरे, म्हणजे काय अरे, काय हेच नाही वाटत. पण अर्थात मंगेश सर, हा सगळा सिनेमा जो तुम्ही म्हणालात की खऱ्या घटनांवर आधारित आहे, अजूनही तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांविषयीचे असे बरेच सिनेमे प्रत्येक वेळेला यावे लागतात, प्रत्येक वेळेला एक धमाका आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून, एंटरटेनमेंटच्या माध्यमातून द्यावा लागतो पुन्हा विचार करण्यासाठी. अजूनही अशा किती घटना आहेत, अर्थात तुम्ही म्हणालात की खऱ्या घटनेवर आधारित आहेत, अशा खूप घटना आहेत ज्याच्यावर सिनेमे बनू शकतात. आत्ताच्याही काही खूप घटना आहेत, आपल्याला माहितीच असतील, न्यूजमध्ये सतत येत हो. असतात. कितीतरी वेगवेगळ्या फाईल्स ओपन होतात, नंतर त्या क्लोजही होतात, त्याचा पत्ता लागत नाही. काय वाटतं एकंदरीत असे किती विषय अजून हाताळले गेले पाहिजेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने एक फाईल आता ओपन झाली आहे, अशा कितीतरी फाईल्स ओपन करण्यासारख्या आहेत? नाही मला तर असं वाटतं ना, सध्या शेतकऱ्यांचा विषय तर गंभीर असतोच आणि त्यात मला नाही वाटत त्यांची काही चूक आहे. कारण निसर्ग कधी कधी साथ देतो, कधी साथ देत नाही आणि त्यांचं शेतकऱ्यांचं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. निसर्ग किती आपल्याला आशीर्वाद देतो. पण तरी सुद्धा मला असं नेहमी वाटतं की आपण नेहमी अपग्रेड झालं पाहिजे. मग बाहेरच्या देशामध्ये पाणी नसताना शेती कशी होते याचं आपण आकलन केलं पाहिजे. हे प्रत्येक जण करू शकतो अशातलाच भाग नाही, पण जो करू शकतो त्याने इतरांना सांगितलं पाहिजे. हे बघा, ज्ञान दिल्याने वाढत असतं. ज्ञान जर तुम्ही साठवून ठेवलं तर ते वाढत नाही. ज्ञान तुम्ही दिलं तर ते वाढतं. पण मला आत्ताच्या घडीला ना सगळ्यात सिरियस फाईल जी वाटते ती वाटते अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार झाले त्याच्यावरची. बरोबर. म्हणजे ती फाईल तर मला असं वाटतं की कोणीतरी खरंच एक मोठी घटना करावी आणि त्या घटनेची शिक्षा जनतेने त्याला द्यावी. म्हणजे आता परवा पण जे झालं भोरला, मला तर असं वाटत होतं की कुठला न्याय आणि कसलं काय. चौकात घ्यायचं, संपला विषय, संपून टाकायचं. जोपर्यंत ही दहशत निर्माण नाही होणार ना तोपर्यंत अशा मनोवृत्तीची माणसं बिंदास फिरणार. बरोबर. त्याचा तिसरा अटेम्प्ट होता, हो. पहिला नाही तिसरा. आणि तो निर्लज्जासारखा तो माणूस म्हणतो की नाही असं काहीच झालेलं नाहीये, असं मी काहीच केलं नाही. अशा नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे. माझं तसं म्हणणं ती कशी शिक्षा झाली पाहिजे यावर एक फाईल झाली पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे ऍटलिस्ट अशी शिक्षा देऊ शकतो आपण. आणि त्याला सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटासाठी आम्ही कुठलाही सेन्सॉर ठेवला नाही असं म्हणलं पाहिजे. कारण सेन्सॉर बोर्डमध्ये अडकणार ते परत. एक्झॅक्टली. नाही तुम्ही असं कसं करू शकता, अशी कशी दहशत दाखवू शकता, ही एकदा दाखवलीच पाहिजे, तरच एक कंट्रोलमध्ये येईल. आणि दुसरं म्हणजे मला अजून एक असं वाटतं की हे जे सगळं धर्मांतराचं जे चाललंय ना ते पण मला खूप सिरियस नोटवर वाटतं. नाशिकचं प्रकरण. नाशिकचं प्रकरण, प्रत्येकाचा आपापला धर्म आहे, तो त्याने तसा जोपासावा, त्याच्याबद्दल प्रत्येकाचं प्रेम असावं, आदर असावा. माझ्या धर्मात ये किंवा माझ्या धर्मात तुला आणण्यासाठी नेण्यासाठी हे जे सगळं ट्रॅपिंग चाललंय ना हे खूप विचित्र वाटतं मला. हे त्या धर्माच्या लोकांनी, त्या धर्माच्या धर्मगुरूंनी आपल्या लोकांना अनुयायांना सांगितलं असं करू नका. धर्म हा देव देतो, धर्म तुम्ही नाही देत. देवाने ठरवलेलं आहे की कुठल्या धर्माला तुला जन्माला घालायचंय. बरोबर. त्यांनी ते तुम्ही नाही सांगत की मला नाही काम कर, मला इकडे पाठव, नाही मला इकडे पाठव. तो म्हणतो, पण तुम्हाला अधिकारच नाही ना दुसऱ्याचा धर्म बदलायचा आणि असं ट्रॅप करून. ही पण मला खूप सिरियस गोष्ट वाटते. पण आता तुम्ही म्हणालात तसं या फाईल्स ओपन होतात, नंतर कधी त्या बंद होतात त्याचा पत्ता लागत नाही. द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा जो आहे, ही देखील सत्य घटना आहे. ही फाईल ओपन झाली, त्याच्यानंतर पुढे काय घडलं हेच सगळं सिनेमात आहे का शेवटपर्यंत? नाही, सिनेमामध्ये त्याचं सोल्युशन आपण दाखवलंय. आणि असे सोल्युशन शेतकऱ्यांच्या बाबतीतच नाही तर ज्यांच्या बाबतीत अशा फाईल्स आल्या त्यांच्या बाबतीत असे सोल्युशन झालेला म्हणजे सोल्युशन मिळालेले आहेत. कसं आहे दीपाली, जर सोल्युशन मिळालेच नसते तर मंत्रालयच नसतं. एक मंदिर असतं ना कुठलं तरी, बरोबर. त्या मंदिरामध्ये सोल्युशन मिळतच असतं. आता तो देव जो असतो बसलेला, त्या देवाला पण एक काहीतरी मर्यादा आहे. मग तो त्याच्याकडनं कोणाकडला अन्याय होऊ शकतो, कोणाला न्याय मिळू शकतो. पण सगळ्यांवर जर अन्याय झाला असता मंदिर राहिलंच नसतं. बरोबर. सो फाईली जशा ओपन होतात तशा फाईली क्लोज होतात, पण क्लोज होतात म्हणजे त्या मार्गी लागतात.
जर खालच्या दलालांमधनं त्या सुटल्या तर हे महत्वाचं हे आहे, महत्वाचं हे आहे. अंडरलाईन करणं महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. संजीव सर, एक गोष्ट अशी की शेतकऱ्यांचं वास्तव तुम्ही मांडताय, हम्म. पण ह्याच्यात ग्लॅमरचा तडका आहे. हे तुम्हाला करावंसं का वाटलं? कारण एखादं सेन्सिटिव्ह विषय असताना त्याच्यात ग्लॅमर आणावं, हे असं का वाटलं तुम्हाला मुळात? नाही, ग्लॅमर जे आम्ही मुद्दामून असं काही आणलेलं नाही याच्यामध्ये त्या स्टोरीशी रिलेटेड गोष्टी होत्या. कारण ज्यावेळेस आपण मंत्रालय, आमदार निवास आणि त्यानंतर गावाकडचे सर्व कार्यकर्ते जे आहेत, कॉमन कार्यकर्ते येऊन आमदार निवासात राहतात, त्याच्यानंतर संध्याकाळी काम त्यांचं झालं मंत्रालयात, 6 नंतर जे त्यांचं जे काम चालू होते ते ग्लॅमरचं काम चालू होते. ही वास्तविकता आहे. त्यामुळे ते ग्लॅमर दाखवणं त्या स्टोरीशी निगडीत आहे. कुठं आम्ही म्हणजे असं जरी प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला आमदार असो, खासदार असो आणि कोणी जरी असो, त्यांनी जरी बघितलं समजा, तर याच्यामध्ये ग्लॅमर जे आहे की असं आम्ही मुद्दामून असं आणलेलं असं दाखवलेलं नाही. ते सर्व वास्तविकतेला निगडीत आहे. हम्म. हां. आणि ज्या ठिकाणी आपले गावाकडून येणारे कार्यकर्ते असतात, त्याच्यानंतर ते त्यांचं काम झालं, तर काय आहे मुंबईमध्ये? मुंबई मायानगरी आहे. हम्म. हां. जैसे जैसे रात होती है, जैसे जैसे मुंबई जवान होती है, असं म्हणल्या जाते. हम्म. हं. आणि त्यानंतर ते मुंबई बघायला येतात सुद्धा हम्म. कार्यकर्ते, त्यांचे मित्र सर्कल. आम्ही ते वास्तविकता दाखवली. त्याच्यामध्ये काही म्हणजे असं मुद्दामहून ते ग्लॅमर आम्ही आणला आणि त्याचा तडका लावला असं नाही. त्या गोष्टीला, त्या स्टोरीला आधारित सर्व ग्लॅमर आहे. ओके. त्याच्यामध्ये काही असं गोष्टी नाहीत. मगाशी प्रोड्युसर सर म्हणाले, संजीव सर, की ह्यात कुठेही असं प्रोपोगंडा नाहीये. पण नागेश सर आणि मंगेश सर, तुम्हाला दोघांनाही विचारेन मी, ट्रेलर टीझर आला त्याच्या आधी बऱ्याच अशा खाली कमेंट्स येतात आपल्याला, ट्रेलरच्या खालच्या कमेंट्स आहेत की एखादा असा सिनेमा जेव्हा येतो पॉलिटिकल गोष्टींशी रिलेटेड, तेव्हा तो कुठल्या तरी गोष्टीचा प्रोपोगंडा असतो, किंवा कुठली तरी गोष्ट तुम्ही जी आधी घडलेली आहे, खऱ्या घटनेवर आधारित असली तरी ती तुमच्या पद्धतीने चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि प्रोपोगंडा करणार. काय वाटतं तुम्हाला ह्या कमेंट्स विषयी, या सगळ्या विषयी? नाही नाही, हा सिनेमा कुठल्याही गोष्टीचा प्रोपोगंडा नाहीये, कुठल्याही पक्षाचा अजेंडा नाही, काहीच नाही. एक घटना घडली, त्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारे हा पिक्चर आहे. त्याचं सोल्युशन पण आहे. ओके. करेक्ट. कारण काय, simple आहे. असं वाटण्याचं कारण काय आहे की आत्ताच्या काही दिवसांमध्ये काही चित्रपट असे येऊन गेले बरोबर. जे लिटरली प्रोपोगंडा होते. म्हणजे एक कुठल्या तरी पार्टीसाठी बनवलेले, एका कुठल्या तरी गव्हर्नमेंटसाठी बनवलेले इतके चुकीचे संदर्भ, इतका खोटनाटेपणा त्या सिनेमांमध्ये ऑलरेडी होता, आणि दॅट इज द फॅक्ट. त्यामुळे असं लोकांना वाटणं फार साहजिक आहे की हा पण एक प्रोपोगंडा आहे की काय, पण तसं नाही आहे. हा अजिबात प्रोपोगंडा नाही आहे. नाही नाही, ही फिल्म अजिबात प्रोपोगंडा नाही. इट्स अ सिम्पल स्ट्रेट फिल्म. आणि आता नागेश बोलला की पक्षाचा अजेंडा घेऊन सिनेमे आले होते. मी 2 सिनेमांचा प्रोड्युसर होतो, धर्मवीर 1, धर्मवीर 2. पण माझा दोन्ही सिनेमा जे आहेत हे खोट्या विषयांवर आधारित अजिबात नव्हते. जे घडलेलं आहे, जे खरं आहे तेच मी दाखवायचा प्रयत्न केला. आणि धर्मवीर 1 मध्ये जेही तुम्हाला बघायला मिळालेलं आहे ना, ते सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. ओके. त्या लोकांनी ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद दिघे साहेबांनी त्यांना मदत केली, त्या सगळ्या लोकांचे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. प्रवीण तरडेंनी ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलंय. भाग 2 सुद्धा जे घडलं तेच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. उलट बऱ्याच गोष्टी सौम्य दाखवल्या आहेत, अच्छा. हार्श नाही दाखवल्या. कारण यासाठी नाही दाखवल्या की पहिल्या पार्टच्या वेळेला तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कधीही सिनेमा बघायला आले नव्हते. त्यांनी डायरेक्ट फायनल सिनेमा बघितला. पार्ट 2च्या वेळेस एकदा ते फक्त बघायला आले, मला बघू दे, आणि त्यांनी स्वतः सांगितलं की नाही नाही, हे असं नाही, हे असंच दाखवायचं. आणि ते स्वतः आम्ही सगळ्यांनी माइल्ड केलं. आणि ते दोन्ही सिनेमे कुठल्याही खोट्या नाट्या किंवा आम्ही घडवलेल्या गोष्टींवरच्या त्याच्यामधली कुठल्याही घटना नव्हत्या. 100%. नाही असेल म्हणजे माझं अजिबात तुझ्या सिनेमाबद्दल नाही, नाही. नव्हतं. तू पण कसं असं झालं, आता आपलं डिस्कशन होतं, तू बोललास म्हणून मी म्हटलं. काहीतरी असे फाईल्स नावाचे पण चित्रपट काही आलेले आहेत, हा, आता ज्यांचे सगळे डेंजरस फाईल आहेत सगळे. हा, आणि त्या फाईल्स
हिंदीही आले आहेत हिंदी असं. हिंदीच म्हणतोय हम्म, मी. हम्म, हम्म, आणि ते करणारे पण मित्रच आहेत आपले, हम्म. जुने मित्र आहेत, हम्म. है ना. तर असं केलंय लोकांनी, असा मुद्दा नाहीये की तुझ्या सिनेमाबद्दल नाही, पण बोललोच नाही. माझं तर उलट असं म्हणणं आहे की एक बिल्डर असतो, हम्म. तो त्याच्या त्या प्रोजेक्टची पब्लिसिटी करतो. प्रोपगंडाच आहे ना, हम्म, सिम्पल आहे. हम्म, माझं असं म्हणणं आहे की मी कसा आहे हे दाखवण्यासाठी जर मी एखादी गोष्ट करत असेल तर ती चुकीची का, ती का चुकीची. आता कालचं उदाहरण सांगतो तुला मामू. काल उषाताई चव्हाणांचा एक मेजर इश्यू होता. हो. ते युट्यूबवरती फिरत फिरत बातमी माझ्याकडे आली. हम्म, माझे एक मित्र आहेत अमित ओक्केरीकर म्हणून, त्यांनी ती पाठवली की असं असं झालं बघ काय. हम्म, मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट केला. त्यामुळे नाही, आम्ही 17 तारखेला येणार आणि तो पुरस्कार तिथे ठेवणार. ठेवणार बरोबर. तर मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की म्हणलं उषाताई, तुम्ही या, वेलकम, हम्म, आनंदाश्रममध्ये या, दिघे साहेबांचा आशीर्वाद घ्या. हम्म, फक्त माझं एकच म्हणणं आहे, म्हटलं की तुम्ही हा पुरस्कार इथे का ठेवताय. हम्म. तुम्हाला शासनाने दिला ना, एक्झॅक्टली. मग तुम्ही मंत्रालयाकडे जायला पाहिजे. हम्म. त्यावर त्या म्हणाले नाही, माझा दिघे साहेबांवर विश्वास आहे आणि दिघे साहेबांची प्रतिमा किंवा दिघे साहेबांचे सगळे विचार आत्ता जे सांभाळतात, जे फॉलो करतात, ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला त्यांच्याकडनं शब्द पाहिजे. म्हटलं या तुम्ही, काय हरकत नाही. ते सगळं झालं, साहेबांनी त्याच्यावर स्थगिती दिली वगैरे. आता हे मंत्रालयात गेले असते तरी तेवढंच सिरियसली झालं असतं, हम्म, कारण देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारेच आहेत, त्यात काही वादच नाही. पण त्यांच्या भावना इकडे जुळल्या होत्या, त्या आल्या इकडे, ते सगळं झालं. सगळ्यांनी ती बातमी खूप छान केली. मी कधी नावासाठी कधीच काही करत नाही, हे माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी माझं काम करतो आणि मोकळा होतो. सगळ्या पेपरमधनं मंगेश देसाईंनी हे केलं वगैरे सगळं आलं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा संपर्क करून दिला वगैरे. माझं काम होतं, कारण मी एकनाथजी शिंदे साहेबां म्हणजे ते माझे गुरु आहेत असं मी म्हणतो. मी माझं काम होतं, मी केलं. एका वर्तमानपत्राने रीतसर माझं नाव वगळलं. अच्छा. माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण आता बघितलंस का तू, म्हणजे मी पुन्हा त्या पॉइंटवर येतो की असंही घडतं की तुम्हाला प्रोपगंडा करायची गरज पण नसते हम्म, आणि तुम्हाला प्रोपगंडा करावा पण लागतो. हम्म. आणि त्यात मला नाही वाटत की मी कसा आहे हे सांगायचं असेल तर एखादी गोष्ट जर आपण केली तर ती चुकीची आहे. म्हणजे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. हम्म, हम्म, हम्म. मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की यांनी नाव कसं काय वगळलं. मी पुन्हा सांगतो, मी नावासाठी कधीच करत नाही, नेव्हर. कारण आपण म्हणजे नावासाठी न करता सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असतं की अरे हे यांनीच केलेलं आहे. हम्म. आणि काय गरज आहे ना, म्हणजे देवळामध्ये आपण जातो एखाद्या, तेव्हा आपण गुप्तदान टाकतो ना, हम्म. मी कधीच पावती फाडत नाही. Right. मला जेवढी इच्छा असेल तेवढी मी त्या दानपेटीत टाकतो, नमस्कार करतो. मी पावती कधी फाडत नाही. हा, माझा एखादा मित्र चालला असेल कुठल्या तरी देवळात तर मी सांगतो की तू पावती फाड, हम्म. अदरवाईज नाही. बरोबर. असं माझं एक क्लिअर थॉट आहे आयुष्यातला. ठीक आहे ना, पण ठीक आहे, तुझा थॉट आहे. तो तुझा थॉट आहे, तो एक तुझा एक वेगळा थॉट आहे, माझा एक वेगळा thought. कारण तू विलन आहेस, मी हिरो आहे. नागेश मामू आहे ना, हा. म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी डेव्हलपमेंट बघणारे जे आहेत त्यातला तो एक आहे. वा. येस, आणि तो हक्काने मला हे बाकी खरं. कधी पण फोन करून ए क्या किया है पागल जैसा असं म्हणतो तो. मामू. आणि तेच सांगतो की अरे तूने अच्छा किया है. काल त्यांनी फोन केला मला, म्हणाला मैंने फिल्म देखी है मामू. वा. तो मला मामू म्हणतो, मी त्याला मामू म्हणतो. क्या काम किया है तूने अच्छा. बहुत बहुत तारीफ की. म्हणजे तो
त्यामुळे आमचं असं चालू असतं. पण नागे सर, आतापर्यंत एवढे सिनेमे आलेत ना शेतकऱ्यांवर, काही सिनेमांमध्ये तुम्हीही आहात, तर असा कुठल्या खऱ्या शेतकऱ्यांच्या इथे जाऊन त्यांची समस्या जाणून घेतली? कधी असा योग आला या निमित्ताने आणि कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला ती खूप अशी लागली? कारण आता तुम्ही विलन साकारतात तेव्हा त्या गोष्टी अशा तुम्हाला प्रकर्षाने त्यांच्याशी बोलता येत नसतील किंवा अशा जाणवत नसतील, पण जेव्हा खरोखर सिनेमाच्या निमित्ताने भेटीगाठी घडत असतील शेतकऱ्यांच्या, अशी कुठली घटना आठवते जी सांगण्यासारखी आहे? तुझ्या एखादा माहितीकरता प्रसंग? सांगतो, मी एक चित्रपट दिग्दर्शित केलाय, हम्म. गोष्ट छोटी गोष्ट डोंगरावर. छोटी डोंगराएवढी. डोंगराएवढी, मला माहिती त्याचा मी निर्माता पण होतो. हो 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 ठीक आहे, तो शेतकरी आत्महत्येवर होता. हो 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 आणि शेतकरी आत्महत्या ही केवढी मोठी गोष्ट आहे सध्या महाराष्ट्रात, हम्म. तुला सांगायची गरज नाही वेगळं. बरोबर. त्यामुळे बरं, आम्ही तिघे निर्माते, मी किंवा सयाजी शिंदे किंवा मकरंद नासपुरे, हो आम्ही सगळे शेतकरीच. सयाजी तर हाडाचा हो शेतकरी. हाडाचा हो, शेतकरी. हो, हो. त्याच्यामुळे त्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स ज्या काही मांडल्या, त्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिल्या. पाहिल्यात. हम्म. महाराष्ट्र फाईल्स मध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जेन्युइन आहेत, हम्म. कारण ते माहिती आहेत आम्हाला. यांनी जेव्हा मला सिनेमा सांगितला तेव्हा मला लक्षात आलं की अरे, हे जेन्युइन स्क्रिप्ट आहे, हम्म. हे करायला पाहिजे. त्यामुळे येस, बरोबर तुझं म्हणणं. हम्म. तर ते पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे, आणि ह्यानी पण पाहिलेलं आहे. मंगाला पण माहिती आहे ते सगळं. हम्म. त्यामुळे करताना मजा आली, बरं वाटलं करताना. हम्म. मजा आली, काय आली, विषय. विषय चांगला होता, हम्म. त्यामुळे केला. ठीक आहे, आता यांनी ग्लॅमरनाच्या नावाखाली बरेचसे डान्स बिन्स टाकले, ते ठीक आहे. Yes, sir. ठीक आहे, सिनेमा चालावा म्हणून निर्मात्याला काय 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 करायला लागतं. सनीला आणावं लागलं. हा, सनी 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 लिओनी. देओल नाही, सनी लिओनी. सनी लिओनी. शांताबाई या गाण्यावरती. ते जुनं गाणं, हो, शांताबाई. शांताबाई. हो. नाही का, आणि तो आत्ता रिलीज झाला सिनेमा, त्यामुळे ते आणखी जुनं झालं. हम्म. हम्म. तर सनी लिओनीला आणलं यांनी, हम्म. मग आम्ही पुरेसे नव्हतो. हा, फाईल सयाजी शिंदे, सुगडायला. नागेश भोसले, मंगेश देसाई हे पुरेसे नाहीत, महाराष्ट्राला पुरेसे नाहीत. त्यासाठी सनी लिओनी, तिकडची, बाहेरची, हा. हरियाणाची सपना हरियाणाची चौधरी, एक- सपना चौधरी, सपना चौधरी. साऊथची साऊथची मंगली. ही मंडळी त्यांना हवी होती. हम्म. आता निर्मात्यांना आणखी काय सांगायला पाहिजे, तरी आम्हाला घेतलं कशाला, तो प्रश्न पडला आम्हाला. मला तर नंतर असं वाटत होतं ते मलाही म्हणतात की एक डान्स करा ना तुम्ही. हो, केलं सनी लिओनी सोबत केलंच की मस्तच डान्स केलेला. वा, वा. तुम्ही सपना चौधरी सोबत तू केलेला का केलंस डान्स. डान्स, हा प्रश्न पडला माझ्या बायकोला. हो, बिलकुल नाही का? बिलकुल त्यांनी विचारलं ते इतकं ती म्हणाली यांना, की बाबा इतकं कॅरेक्टर serious character आहे. आहे. हा. ते कशाला नाचते कशाला इथे? मी म्हंटल अगं ते करायला लागतं, हिरोला अशा बाई बरोबर नाचायला आवडतं. तोच बोलला असेल, मी पण नाचतो. काय सांगता येत नाही. नागेशजी सोबत सपना चौधरी त्यांनी माझ्या मते पहिल्यांदा डान्स केला असेल त्यांनी. हो नागेश सर. हो. हा, नेहमी हो, हो. नाचवतात ते. ते नेहमी नाचवतात, आता म्हणजे स्वतः दुसरी तिसरी नाचतात. फिल्म आहे ज्याच्यात मी डान्स पण केलाय. ओके. पण ठीक आहे, म्हणजे ते गाणं चांगलं होतं. आणि विशेष म्हणजे तब्येत ठीक नव्हती त्यांची त्यावेळेस. तब्येत बरी नव्हती, हं, हं, आणि मी आजारी पडलेलो, हं. पण तरी सुद्धा प्रचंड ताप होता. तिला बघितलं आणि नाचायला लागली. हा. का नाही, सपना चौधरी. अरे बाबा माणूस आहे, आता बोलवतात कोणाकोणाला, नाही का. लोकेशन असं होतं तिथं फोन सुद्धा नाही, सर्व फोन बंद झाले. लोकेशन खूप लांब होतं. हं, म्हणजे तिथे खडक पोचता वाचल्याचं पोचता नाकी नऊ आले, बापरे. आणि मी आजारी होतो, मला खूप ताप होता, ताप भरलेला होता. हम्म. तसे त्यांनी नाचण्याचं गाणं लावलं, हम्म. म्हटलं ठीक आहे. ताप ताप गेला. ताप गेला. पण अर्थात जेवढा वास्तव म्हणण्याचा प्रयत्न आहे तेवढं थोडंसं एंटरटेनमेंटही आहे, आणि Yes, प्रेक्षकांना ते हवं असतं, म्हणून सिनेमा हा पूर्ण मसालेदार आणि प्रेक्षकांच्या आवडीचाही बनवावा लागतो निर्मात्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर. सो हा सिनेमा जेवढा वास्तव मांडेल तेवढ्या प्रकर्षाने एंटरटेनमेंटचा तडकाही तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल, पण त्याच्यावर सोल्युशनही आहे, हेही आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. Yes. त्याच्यामुळे हा सिनेमा नुसता एखादी फाईल ओपन केली आहे आणि ती पुढे त्याचं काय होतं असं नुसता ठेवलेला नाहीये, तर त्याच्यावर सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोच शेवटी आहे. एक प्रश्न म्हणजे मी सांगू इच्छितो, हा यवतमाळ जो जिल्हा जो आहे ना, हा
एपी सेंटर फॉर दिस फार्मर सुसाईड आहे. हम्म, हम्म. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या जे होतात ना, हा यवतमाळ जिल्ह्यामध्येच आणि तिथून जे आहे की झालेले आहेत. तिथूनच आमचे वसंतरावजी नाईक साहेब जे होते, हम्म, हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री हम्म. होते. त्याच्यानंतर मग ते 2013च्या पूर्वी जे आहे ना, एवढ्या 14च्या पूर्वी खूप आत्महत्या झालेल्या आहेत त्या त्या याच्यामध्ये. त्याच्यावर आधारित हा सिनेमा आहे आणि बंजारा कम्युनिटीशी रिलेटेड आहे. पहिल्यांदा बंजारा समाज जो आहे हम्म. हा हे पूर्ण महत्वाचं आहे. पूर्ण देशामध्ये 24 राज्यामध्ये 15 कोटी बंजारा समाज आहे. बापरे. तर आम्ही निर्माते दिग्दर्शक म्हणून जे आम्ही एक ऑडियन्स जे आम्हाला लागते बघण्यासाठी चित्रपट, तर मराठी तर महाराष्ट्राची आपली मायभूमी आहे, हम्म. आपली माती आहे, ज्या मातीत आपण जन्मलेले आहोत, ती तर आहेच आहे मराठी मायबोली. त्याच्यानंतर सुद्धा बंजारा सुद्धा 15 कोटी आहे. तर हे असे 30 कोटी पॉप्युलेशनला आम्ही आमच्या धान्यामध्ये बघून जे आहे हम्म. आम्ही Target टार्गेट set आहे. ऑडियन्स जे आहेत ते हम्म. आम्ही बघून हा चित्रपट केलेला आहे. वा. त्यामुळे हा कोणताही अजेंडा नाही, प्रोपोगंडा नाही. आमचे लोककल्याणकारी मुख्यमंत्री जे आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि DCM साहेब एकनाथराव शिंदे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. पहिले कॉमन मॅन होते ते हम्म, हम्म, हम्म. CM साहेब, आणि आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालेले आहेत. पण ते आणखीन आता राजकीय मला काही बोलता येत नाही. त्याच्यानंतर सुनेत्राताई पवार जे आहेत, हम्म. ह्या सुद्धा खूप चांगलं काम करतायत. महाराष्ट्र शासन खूप चांगलं काम करते. आज देशामध्ये नंबर 1चं राज्य जे आहे नेण्यामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हा चित्रपट जो आहे की कोणताही प्रोपोगंडा नाही, अजेंडा नाही, कोणाचा झेंडा नाही. हा कॉमन सिटिजन्स फाईल आहे, सर्वसामान्यांची फाईल आहे. म्हणजे आज आपण सर्वसामान्य लोक जे खालच्या गाव पातळीपासून जे मंत्रालयात पर्यंत जे फेरफटका मारतात, हा जो प्रवास आहे हाच आहे. याच्यामध्ये कोणताच झेंडा अजेंडा नाही. म्हणजे त्यामुळे सर्व मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट फक्त जे आहे की चित्रपटगृहात यासाठी बघावा की आपली स्वतःची फाईल आहे, बरोबर. हम्म. स्वतःची फाईल आहे. हम्म. फक्त बाकीचेही कलाकार आहेत या सिनेमात. त्याचा आज जरी ते इथे उपस्थित नसले तरी त्यांची कामं खूप सुंदर झालेली आहेत हे आपण ट्रेलर मधनं पाहिले. उषाताईंचाही अभिनय आम्हाला हो, प्रचंड खूप. आवडलेला वीणा आहे. जामकर आहे. वीणा वीणा जामकर जामकर ताई आहेत, आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या एकंदरीत स्टारकास्टसाठी, विषयासाठी आणि या सोल्युशनसाठी हा सिनेमा तुम्ही नक्की पहा. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि इतका आपुलकीने आमच्याशी बोलल्यात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. Thank you. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.